आदरणीय मनोजदादा पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आमचाही सहभाग असावा म्हणून आम्ही सर्वजण मावळे त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी मुंबईकडे कूच करत आहोत. काय सांगाल आज? हा असणारा आरक्षणाचा कित्येक वर्षाचा मराठा आरक्षणाचा लढा आज आता हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आणि आजची अशी वेळ आहे की आता आम्ही जे मुंबईला निघालेलो आहोत, आमचे नेते असणारे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही मुंबईला जात आहोत आणि आरक्षण घेऊनच येणार, त्याशिवाय आम्ही माघारी येणार नाहीयेत, गुलालच घेऊन येणार आहोत, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आझाद मैदानावरील परमिशन जी आहे ती न्यायालयाने नाकारली आहे, मनाई केलेली आहे. आझाद मैदानावरील जी नाकारलेली आहे याला नियमबाह्य आहे, संविधाना पद्धतीने आहे. जरांगे पाटलांचा जो हा लढा आहे हा संविधानिक आहे. त्यांनी अगोदरच सर्व परमिशन वगैरे मागितलेले आहे. हे आडमुठेपणाचं सरकारचं धोरण आहे. परंतु आमच्यासारखे मावळे जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीर उभा राहणार आहेत आणि यावेळेला जो प्रलंबित प्रश्न मराठा आरक्षणाचा तो पूर्ण केल्याशिवाय मुंबईवारी आमची संपणार नाही.